जय हरी शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं 2026 मधील आपला जो काही अग्रिम विम्याचा हिस्सा आहे तो अनुदान देण्याकरिता राज्य शासनानं एक शासन निर्णय काढलेला आहे आणि तो शासन निर्णय आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे की नेमका हा विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या वर्षीचा मिळणार आहे आणि नेमका अनुदान किती आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, 2 जुलै 2026चा हा शासन निर्णय आहे। अगदी थोडक्यात आपण शासन निर्णय बघणार आहोत। या शासन निर्णयामध्ये प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृगबहार सन 2026 करिता अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी 11,01,09,421 इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी, आता तुमच्या जिल्ह्याला कोणती विमा कंपनी होती हे तुमच्या लक्षात असेल, एस्क्रो बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। आणि ही जी काही सदरची रक्कम आहे ती मृगबहार हंगाम 2026 करिता वितरित करण्यात येणार आहे। या हंगामाव्यतिरिक्त इतर हंगामांना ही रक्कम अनुज्ञेय नाही। तर असा हा शासन निर्णय। आपल्याला शासन निर्णय कसा वाटला, आपले नुकसान झाले होते का, नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।